कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत आहे। या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने 20 मे रोजी देशव्यापी केमिस्ट बंदची घोषणा केली आहे। देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी होणार असून महाराष्ट्रातील 1,35,000 केमिस्टही बंद पाळणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। असं आवाहन केलेलं आहे बंद करणार आहात, काय नेमक्या मागण्या आहेत, कशा प्रकारे संपूर्ण बंदचे रूप आहेत? हे बघा, आमचा औषधी हा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार जातो। याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन इलिगल आहे। केंद्र सरकारने साधारण 28 ऑगस्ट 2018ला ऑनलाईन आणण्यासाठी एक अधिसूचना काढली, जी आत्तापर्यंत मंजूर झालेली नाही आहे। या उपर दिल्ली हायकोर्टमध्ये आमचा स्टे ऑर्डर आहे याला, तरी सरकार ऑनलाईन बंद करत नाही। ही आमची मागणी आहे की 817 जी अधिसूचना आहे ती रद्द करावी। त्याचप्रमाणे करोनामध्ये 220 GSR ही घरपोच औषधी रेमडेसिवीर किंवा टोसिलिझुमॅब देण्यासाठी आम्हाला परमिशन दिली होती। ते इमर्जन्सी संपल्यानंतरही अजूनही ती नोटिफिकेशन सुरू आहे। झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट हे ऑनलाईन इलिगल ऑनलाईन धंदा करतात, तो बंद व्हावा आणि आपल्या देशातल्या तरुणांना गर्भपाताच्या गोळ्या किंवा नशेली किंवा नार्कोटिक ड्रग हे इझिली मिळतात, म्हणून हे बंद करा, ही दुसरी मागणी आहे। तिसरी गोष्ट, काही ऑनलाईन काही मोठे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा देशी लोक 25%, 30%, 40% मार्जिन देतात। आमचा हा व्यवसाय ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर 2013 DPCO 13 नुसार चालतो। त्याच्यामध्ये आमच्या रिटेलरला 8% होलसेलरला, 16% रिटेलरला, 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला अनइंडेक्स्ड औषध मिळतात। आम्ही याच्यावरती डिस्काउंट देऊ शकत नाही, त्यामुळे हे आमचे 12.5 लाख लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। म्हणून 20 मे 2026 मध्ये अखिल भारतीय 12.5 लाख केमिस्ट बंद करणार आहे। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे आम्ही बेमुदत संप करू किंवा आमच्या दुकानांच्या चाव्या सरकारला देऊन टाकू, हा आमचा पुढचा निर्णय आहे। नमस्कार, धन्यवाद। सगळ्यांनी एकत्र करा हात.